Hello, welcome. Science Part 2. Lesson number 7. Introduction to Microbiology. Microbial enzymes. Nowadays, instead of chemical catalysts, microbial enzymes are used in chemical industry. These enzymes are active at low temperature, pH, and pressure, due to which energy is saved and erosion proof instruments are also not necessary. Enzymes carry out specific process, hence unnecessary byproducts are not formed, due to which expenses on purification are minimized. आता मायक्रोबियल एन्झाईम्स जे आहेत हे केमिकल कॅटलिस्ट असेल किंवा मायक्रोबियल एन्झाईम्स हे काय केले जातात आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त वापरले जातात. केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी मायक्रोबचा यूज करतात. कारण हे जे एन्झाईम्स आहे लो टेम्परेचर असतात. हे पीएच त्यांचं पीएच असेल किंवा प्रेशर असेल याच्यामुळे काय होतं की एनर्जी सेव्ह होते. तसंच एरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स पण त्याला काही लागतीलच असं नाही. त्यामुळे इंडस्ट्रीचा खूप मोठा खर्च इकॉनॉमिकली ते त्यांना काय होतात परवडायला सुरुवात होतात. एन्झाईम्स जे आहेत ते वेगवेगळे स्पेसिफिक प्रोसेस कॅरी आउट करत असतात. त्यामुळे अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स जे आहेत ते तयारच होत नाहीत. म्हणजे त्याचं बाकीचं पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्यात इंडस्ट्रीजच्या वाचतात. तसंच प्युरिफिकेशन साठी सुद्धा त्यांना मिनिमम कॉस्ट लागते. मिनिमम त्यांना खर्च येतो. In case of microbial enzymatic reaction, elimination and decomposition of waste material is avoided. आणि enzymes can be reused. आता हे एन्झाईम जे आहेत ते रियूज करता येतात. तसंच यांचे जे रिॲक्शन असतील, एलिमिनेशन किंवा डिकम्पोजिशन असेल वेस्ट मटेरियलचं, हे सगळ्या प्रोडक्ट बाय प्रोडक्ट तयार होत नाही. त्यामुळे हे सगळ्या पुढच्या प्रोसेस त्यांच्या थांबतात. सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. हे सगळे इको फ्रेंडली आहेत, रियूज केले जातात मेन म्हणजे. Some examples of microbial enzymes are oxireductases, transferases, and hydrolysis, lysases, and isomerases, ligases, etc. Process of dirt and muck removal occurs at low temperature. 2. Due to mixing of enzymes with detergent. आता डिटर्जंट मध्ये जर मिक्स केलं तर लो टेम्परेचरला ते सगळी डर्ट जे आहे ते रिमूव्ह करू शकतात. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप्स आपण त्यांच्यापासून तयार करू शकतो कॉर्नफ्लेवर पासून एन्झाईमच्या मदतीनं. तसंच मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज इन व्हेरियस इंडस्ट्रीज लाईक चीज, प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स, टेक्सटाईल, लेदर, पेपर हे सगळ्या गोष्टींमध्ये यूज करतात. म्हणून मायक्रोबियल एन्झाईम्स जे आहेत ते सध्या इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो त्यांचा. ऑर्गॅनिक ऍसिड्स यूज इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. बघा सोर्स कुठले कुठले शुगर, बीट, मोलॅसिस, अमोनियम सॉल्ट. मायक्रोब्स आहेत ब्रीव्हाइब बॅक्टेरियम, कोरिओनो बॅक्टेरियम, अमिनो ऍसिड्स, ग्लुटॅमिक ऍसिड्स आहेत. आणि याचा यूज काय होतो तर मोनोसोडियम म्हणजे अजिनोमोटो जो आहे तो तयार करण्यासाठी याचा वापर होतो. शुगर मोलॅसिस किंवा सॉल्ट याच्यापासून मायक्रोब ऍस्परगिलस निगर, सायट्रिक ऍसिडचा वापर करून आपले जे वेगवेगळे ड्रिंक्स असतील, टॉफीज असतील, चॉकलेट्स असतील या प्रोडक्शन मध्ये यूज केला जातो. तसंच मिनरल्स किंवा कॅल्शियम आणि आयर्न याच्या सप्लिमेंटसाठी ग्लुकोज कॉर्न स्टिप लिक्वर यूज करतात. तसंच ऍस्परगिलस निगर मायक्रोब्स यूज करतात आणि ग्लुकॅनिक ऍसिड पासून ते तयार होतं. तसंच मोलॅसिस कॉर्न स्टिप लिक्वर मायक्रोब्स आहेत लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय, लॅक्टिक ऍसिडचा यूज करून आपण नायट्रोजन जो आहे किंवा व्हिटॅमिन्स जे आहेत ते आपण प्रोड्यूस करू शकतो. पेपर इंडस्ट्री, टेक्सटाईल, प्लास्टिक इंडस्ट्री, गम प्रोडक्शन मध्ये मोलॅसिस कॉर्न स्टिप लिक्वर पासून मायक्रोब जे आहेत ते ऍस्परगिलस इटॅनोकॉनस आणि इटॅकॉनिक ऍसिड याच्यापासून आपण ते करू शकतो. आता झॅन्थनम गम हा जो पार्ट आहे किंवा म्हणजेच थोडक्यात जे आईस्क्रीमला थिकनेस असतं, पुडिंग चॉकलेट जे आपण यूज करतो किंवा मिल्क शेक्स असतील, चॉकलेट्स एकदम जे त्यांना जो थिकनेस असतो, मध्ये मध्ये त्यांच्या काही नसतं अशा कुठल्याही गाठी त्याच्यामध्ये असतात, एकदम स्मूथ असते पेस्ट पण ती थिक असते. अशा प्रकारचं जे आपल्याला मिळतं ते कशापासून मिळतं तर हे जे गम आहे हे फर्मेंटेशन करून स्टार्च आणि मोलॅसिसचं फर्मेंटेशन करतात झॅन्थामनस स्पेसीज पासून. आणि हे कसे व्हेरी युजफुल प्रॉपर्टी आहे. सॉल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर अँड हाय डेन्सिटी.
It is used for production of pigments, fertilizers, weedicides, textile pigments, टूथपेस्ट आणि हाय क्वालिटी पेपर. आता हे सगळीकडे यूज करतात बघा. पिगमेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतील, विडीसाइड्स असेल म्हणजेच तणनाशक असेल, जे ऍग्रिकल्चर मध्ये यूज केलं जातं, तसं टेक्सटाईल पिगमेंट्स असतील किंवा टूथपेस्ट यूज करण्यासाठी किंवा हाय क्वालिटीचे पेपर तयार करण्यासाठी देखील याचा यूज केला जातो. The substance obtained by microbial processing and roles. The citric acid, malic and lactic acid हे जे आहे ते इम्पार्ट ऍसिडिटी याच्यासाठी यूज होतो. तर ग्लुटॅमिक ऍसिड, लायसिन ट्रिप्टोफॅन हे जे आहे ते प्रोटीन बाइंडिंग साठी यूज होतो. नायसिन आणि नायटामायसिन हे जे आहे ते मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर म्हणून यूज होतात. तर ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे व्हिटॅमिन सी, B12 आणि B2 हे अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन्स म्हणून यूज होतो. बीटा कॅरोटीन, लायसोपेनिस, झॅन्थेनिसिस, ल्युटेन हे जे आहे ते एडिबल कलर्स म्हणजे आपण जे खायचे कलर म्हणतो त्यामध्ये यूज करतात. तर पॉलिसॅकराइड्स, ग्लायकोलिपिड्स हे जे आहे ते युमिसिली फिलर्स याच्यामध्ये यूज करतो. फॅनिलिम, फ्रूट फ्लेवर्स असतील, पेपरमिंट असेल फ्लेवर, एसेन्स ऑफ व्हेरियस फ्रुट्स अँड फ्लॉवर्स हे सगळे इसेन्स म्हणून यूज होतो. तर झायलिटॉल आणि ॲस्पॅरट्राम हे जे आहे ते आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणून याचा यूज केला जातो. Antibiotics. Many diseases of human and other animals have been controlled due to antibiotics. तर अँटीबायोटिक्स का घेतो आपण, तर आपल्याला जे वेगवेगळे डिसीज होतात किंवा प्राण्यांना जे होतात ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी होतात. आणि obtained from different types of bacteria and fungi. आता हे कशापासून मिळतात, तर बॅक्टेरिया आणि फंगाय पासून. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन, सिफाल्सोपोरिन्स, मोनोबॅक्टेरियम, बॅक्टेरियम, अर्थोमायसिन, जेनेटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, tetracyclines, vancomycins, etc. are used against the various strains of gram-positive and gram-negative bacteria. रायफानमायसिन is effective against the tuberculosis. वेगवेगळ्या डिसीजसाठी हे सगळे अँटीबायोटिक्स यूज केले जातात. Microbes and fuels. Gaseous fuels, methane, can be obtained by the microbial anaerobic decomposition of urban, agricultural and industrial waste. आता वेगवेगळे फ्युएल्स होतात, जसं की मिथेन हा सर्वात क्लीन जो आहे तो ते फ्युएल आहे आणि CH4 हे त्याचा फॉर्म्युला आहे. हे आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलं आहे. ह्याचं मायक्रोबियल anaerobic डिकम्पोजिशन होतं. तसंच इथेनॉल अल्कोहोल जे आहे क्लीन स्मोकलेस फ्युएल देखील तयार केला जातोय. आणि हे फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय ईस्ट सॅक्रोमायसिनच्या फर्मेंटेशन पासून तयार होतं. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड द फ्युएल फॉर फ्युचर. आणि हा जो आहे हायड्रोजन गॅस तो रिलीज होतो कधी, बाय फोटोलायसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन. बॅक्टेरिया जे आहे ते फोटो रिडक्शन परफॉर्म करतात आणि त्यातून हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि ते फ्युचर आहे आपल्या फ्युएलचं फ्युचर आहे आपल्या. सिमिलर टू फ्युएल्स, व्हेरियस इंडस्ट्रियल chemicals are also produced through the microbial process. For example, various alcohols, acetone, organic acids, fatty acids, polysaccharides that are useful as a raw materials in chemical industry. रॉ मटेरियल्स म्हणून देखील याचा यूज होतात. तसंच these are useful raw materials for plastic and food production साठी देखील याचा यूज केला जातो. बायोफ्युएल सर्वात महत्वाचा आहे सध्याच्या जगामध्ये. बायोफ्युएल इज इम्पॉर्टंट अमंग द रिन्युअल सोर्सेस ऑफ गुड एनर्जी. These fuels are available in solid, coal, dung, crop residue and liquid मध्ये vegetable oils, alcohols, gaseous form मध्ये gobar gas and coal gas forms. These fuels are easily available in plenty of quantity. These are reliable fuels for the future. Microbial pollution control. Solid waste, sewage and various pollutants are ever increasing with the increase in pollution. Along with ever increasing disease, degradation of environment are the worldwide problems. Especially cities in densely populated countries like India are affected with those problems. Life of the future generation will be difficult if these problems are not solved at right time to right extent. Let us see the roles of the microbes in the environment. आता
पोल्युशन कंट्रोलसाठी आपल्या भारतासारख्या देशामध्ये जिथे काय डेन्सली पॉप्युलेटेड एरियाज आहेत, अशा ठिकाणी वेगवेगळे पोल्युटन्स आहेत. पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणावरती आणि त्याचे फ्युचर जनरेशन वरती वेगवेगळे प्रॉब्लेम्स तयार होत आहेत किंवा त्यांना खूप फेस करावं लागणार आहे. मग योग्य वेळेत योग्य ते जर आपण पाऊल उचललं तर हे सगळे कंट्रोल करू शकतो आपण. मग नक्की काय आपण करायचं आहे, मायक्रोबच्या मदतीने एन्व्हायरमेंट क्लीन कसं करू शकतो हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा लँड फिलिंग साइट्स. आता जो आपला कचरा आपण जो बोलतो की ते कसं गार्बेज सिवेज जे आहे ते कसं डिस्ट्रॉय करायचं, तर डिग्रेडेबल वेस्टिंग बिंग्स अक्युमुलेटेड इन अर्बन एरियाज इज यूज फॉर दिस पर्पज. लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेस फार अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. मोठे मोठे खड्डे खोदून घ्यायचे आणि कुठे पण जिथे वस्ती कमी आहे, रेसिडेन्शियल एरिया नाहीये, अशा ठिकाणांपासून लांब थोडस. Those pits are lined with the plastic sheet as precaution against the pollution of soil due to leaching of toxic and harmful materials. आणि खड्डे खोदून झाल्यानंतर प्लास्टिक कव्हरिंग करायचं त्याला व्यवस्थित, जेणेकरून त्यातले जे पोल्युटंट असतील ते जमिनीमध्ये मिसळणार नाहीत आणि हार्मफुल मटेरियल त्यामध्ये जाणार नाही जमिनीमध्ये. कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प इन द पीट. आणि जे कॉम्प्रेस करून त्यामध्ये ते सगळं जो काही कचरा आहे, गार्बेज आहे, त्यामध्ये वेस्ट आहे ते डम्प करायचं आणि कॉम्प्रेस करायचं. इट इज कवर्ड विथ अ थिन लेयर्स ऑफ सॉइल. आणि त्यानंतर त्याच्यावरती एक सॉइलचा लेअर द्यायचा. तर sawdust, leafy waste, special biochemical bioreactors are mixed with at some places. यामध्ये डस्ट असेल, सॉइलचं लेअर, लिफी वेस्ट असतील किंवा बायोकेमिकल बायोरिएक्टर जे आहेत ते यामध्ये मिक्स करायचे. मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉइल अँड अदर टॉप लेयर्स बिकम्स डिकम्पोज द वेस्ट. आणि यामध्ये डिकम्पोज होतं. कम्प्लिटली फिल्ड पीट इज सील्ड विथ द सॉइल स्लरी. आणि नंतर त्यानंतर ती पूर्ण खड्डा भरल्यानंतर, तो पीठ भरून झाल्यानंतर, कम्प्लीट झाल्यानंतर एक स्लरी म्हणजे आपण जसं माती आणि पाणी एकत्र करून जे तयार करतो मिक्सचर, त्या पद्धतीत करायचं ते. म्हणजे जास्त लिक्विड नाही आणि जास्त सॉइली नाही असं. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट फॉर्म आफ्टर फ्यू डेज. आणि काही दिवसानंतर कंपोस्ट खत तयार होईल. सच लँड फिलिंग साइट्स कॅन बी रियूज. आणि आपल्याला ह्या रियूज करू शकतो आणि कंपोस्ट जे आहे ते रिमूव्ह करू शकतो. अशा पद्धतीने आपण ज्या कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो. सिवेज मॅनेजमेंट अजून दुसरा प्रकार. इन विलेजेस डोमेस्टिक सिवेज इज डिस्पोज ऑफ आयदर नियर बाय सॉइल और इन बायोगॅस प्लांट. बायोगॅस प्लांट मध्ये किंवा नियर बाय सॉइल मध्ये विलेज मधले डोमेस्टिक सिवेज म्हणजे घरातील जो कचरा आहे तो डिस्पोज होतो. इन सिटीज सिवेज नीड्स टू बी कॅरेड टू प्रोसेसिंग युनिट ऍक्टेड अपॉन बाय द मायक्रोबियल प्रोसेस. पण शहरांमध्ये ही सुविधा नसते. मग अशा वेळी काय केलं जातं, वेगवेगळे युनिट काढले जातात आणि त्यामध्ये मायक्रोबियल प्रोसेसने हे जे सिवेज आहे ते मॅनेज करतात. आता हे मायक्रोब्स काय करतात, तर मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजन्स ऑफ कॉलरा टायफॉइड. हे जे आहे ते कॉलरा टायफॉइड सारखे पॅथोजन्स आहेत ते डिस्ट्रॉय करतात. आणि आर मिक्स विथ द सिवेज दे रिलीज द मिथेन अँड CO2 बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट इन द सिवेज. मिथेन आणि CO2 मुळे जे कार्बन कंपाऊंड्स तयार झालेले आहेत त्यांचं डिकम्पोजिशन व्हायला सुरुवात होतं. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन द सिवेज. The sludge that settles down in the process can again be used in as fertilizers. Water release after microbial treatment is environmentally safe. The environmentally safe जे आहे ते काय वॉटर रिलीज केलं जातं. याच्यामध्ये मायक्रोब्स आर यूज फॉर बायोरिमिडेशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड सिवेज. एन्व्हायरमेंट पोल्युटेड सिवेज जे आहे ते काय केलं जाते, ते कंट्रोलमध्ये केलं जातं. क्लीन टेक्नॉलॉजी. Human being is made very fast progress in technology. However, environmental pollution is also increasing with the same speed. जसं आपण सगळ्या बाबतींमध्ये टेक्नॉलॉजिकली पुढे गेलेलो आहोत, त्याच बाबतीमध्ये त्याच स्पीडनी पोल्युशन देखील वाढत चाललेलं आहे. मग हे पोल्युशन, वॉटर पोल्युशन असेल, हे कसं कंट्रोल करायचं मायक्रोबच्या मदतीने. तर मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी डिकम्पोजिंग ऑफ मॅन मेड केमिकल्स. मायक्रोब्स मध्ये नॅचरल ॲबिलिटी आहे की जे काय करू शकतो, डिकम्पोजिशन करू शकतो. हायड्रोकार्बन्स अदर केमिकल्स आर ट्रान्सफर्ड विथ द हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज. सम मायक्रोब्स रिमूव्ह सल्फर फ्रॉम द फ्युएल. सल्फर हा सर्वात मोठा एन्व्हायरमेंट पोल्युटंट आहे
जो फ्युअल्स मधून ते काय करू शकतात, रिमूव्ह करू शकतात. मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एटसेट्रा लीच into the environment from low quality metallites. These are covered into compounds before leaching. लिचिंग होण्याच्या आधीच त्याचं काय विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिल आणि सल्फोबॅसिलाच्या मदतीने ते क्वालिटी त्याची आपण इम्प्रूव्ह करू शकतो. Spilling of petroleum oil occurs in oceans due to various reasons. This oil may prove fatal and toxic aquatic and organisms. It is not easy to remove the oil layer from the surface of water by mechanical method. आता आपल्याला हे माहिती की समुद्रावरती काही ठिकाणी जर आपण गेलो तर एक ऑइलचा लेअर आलेला दिसतो आणि हे यामुळे काय होतं की जे ॲक्वेटिक लाईफ आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होतं आणि तिथलं जे सगळं ते जे समुद्राचं पाणी आहे ते टॉक्झिक बनतं, विषारी बनतं. मग अशा वेळी ते ऑइल कसं रिमूव्ह करायचं पाण्यातून, समुद्राच्या पाण्यातून तर अशक्य. अशा वेळी काही बॅक्टेरियाज मदत करतात. सिडिओमोनास एसपीपी and Alconum pharynx Borcuminis have the ability to destroy the pyrenides and other chemicals. These bacteria are used to clear the oil spills. These are called hydrocarbon bonoclastic bacteria (HCB). HCB decompose the hydrocarbons and bring about the reaction of carbon with the oxygen CO2 and water is formed in this process. तसंच plastic bottles are from chemical substance PET, polyethylene tetraphthalate polyester. Nowadays, most of the urban garbage consists of plastic. It has been observed that species like Vibrio, Idonilla, Saccharomyces can decompose the PET. Similarly, the species of fungi like Actinomycetes, Streptomyces, Nocardia, Actinoplans have the ability of decomposing rubber from garbage. Sulfuric acid is present in the acid rain and materials coming out mines. आता सल्फ्युरिक ऍसिड जे ऍसिड रेन मध्ये आहे किंवा माइन्स मध्ये आहे आणि हे काय करतं, इरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन द स्टॅच्यूज असतील, ब्रिजेस असतील, बिल्डिंग असतील, हे काय होतं इरोजनमुळे काही त्यांच्या वेगवेगळ्या घटना घडू शकतात. तर सल्फ्युरिक ऍसिड सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पेसिस बॅक्टेरिया, ऍसिडोफिलम्स एसपीपी, ऍसिडोबॅक्टिलस फेरॉक्सिडन्स. Hence, these bacteria can be control the soil pollution occurring due to acid rain. आता ऍसिड रेन मुळे काही जे नुकसान होणार आहे, सॉइल पोल्युशन वगैरे होणार आहे ते थांबवायचं काम हे करू शकतात. वॉटर soluble salts, uranium present in the waste produced during the electroplating and in effluent release of the environment from the atomic energy plant. Geobacter convert these salts uranium into insoluble salts and thereby prevents those salts from mixing with the groundwater sources. आता यामध्ये काय होतं, सल्फ्युरिक ऍसिड असेल, ऍसिड रेन त्याच्यामुळे होतं किंवा जिथे इरोजन होतं अशा ठिकाणी किंवा जे वेस्टमुळे इलेक्ट्रोप्लॅटिंग मध्ये जे वेस्ट तयार होतं, या सगळ्यावरती मायक्रोबियल प्रोसेस करून आपण पोल्युशन कंट्रोल मध्ये करू शकतो. प्लास्टिकचं देखील आता काय डिकम्पोजिशन होत आहे. तसंच स्पिलिंग जे समुद्राच्या पाण्यावरती ऑइल ज्याचा लेअर चढतो ते देखील आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. त्यामुळे आपण जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण ते राहू शकतो. Microbial inolucants. Some microbes containing inolucants are produced by process of fermentation. Fermentation process ने हे शक्यतो जास्तीत जास्त तयार होतात. These inoculants are sprayed on seeds before sowing and some inoculants are released into the plants. तर काही जे आहेत ते आपण बी पेरायच्या आधी त्या बियांवरती, सीड्स वरती ते स्प्रे करायचं आहे किंवा काही वेळा ते डायरेक्ट प्लांटला द्यायचं आहे. Microbes in the inoculants help in plant growth by supplying nutrient. त्यांना प्लांट्सला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करून ते प्लांटच्या वाढीत मदत करतात. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूडची क्वालिटी इम्प्रूव्ह करतात. सोल्युशन कंटेनिंग ऍसिडोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजिनस इज यूज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ह्याचा सर्वात जास्त यूज केला जातो. Soil pollution occurring due to chemical fertilizers is prevented due to use of these solutions. आता सॉइल पोल्युशन सतत होत चालले केमिकल फर्टिलायझर्स मुळे, त्यातही देखील याचा यूज करून ते सॉइल पोल्युशन कमीत कमी करता येतं. फ्लोरो actinamide like chemicals are mixed with the soil due to use of chemical pesticides in agriculture. These prove to be harmful to other plants as well as animals as well as causes the skin disease to the humans.
These pests in the soil can be destroyed with the help of microbes. हे सुद्धा आपण जे पोल्युटंट आहेत हे सुद्धा आपण नष्ट करू शकतो मायक्रोबच्या मदतीने. Bioinsecticides, bacterial and fungi toxins which can destroy the pests and pathogens can be directly integrated into the plants with the help of biotechnology. Biotechnologyच्या मदतीने आपण करू शकतो. Being toxic to insects, they do not consume the plants. Similarly to bacteria, some species, fungi and viruses are useful. Pesticides, spinoscides, byproduct of fermentation, biopesticides. आता बायोपेस्टिसाइड्स म्हणून याचा यूज केला जातो म्हणजे कुठलाही पोल्युटंट झाडांवरती न फवारता अनपोल्युटेड आपण पीक जे आहे ते घेऊ शकतो, किंवा ते फवारल्यामुळे ते जे टॉक्झिक्स असतील, इन्सेक्ट्स असतील जे झाडांना नष्ट करतात ते लवकरात लवकर डिस्ट्रॉय होतात आणि याचा परिणाम चांगल्या पिकांमध्ये होतो. अशा प्रकारे आपण मायक्रोबची मदत करू शकतो. मायक्रोबच्या मदतीने आपण पोल्युटंट फ्री, एन्व्हायरमेंट फ्री असं जे लाईफ आहे ते जगू शकतो.